मैत्रिणींनो, रिची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपल्याला या पुदिना राईस तुम्हाला हलकं भात पुदिन्याचा भात आहे. आपण बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य. हे बघा, तांदूळ स्वच्छ धुवून गेले आणि उडदाची डाळ आणि चणा डाळ घेतली आहे. पुदिना स्वच्छ धुवून घेतला आहे आणि लसूण, मिरे, लवंग, दालचिनी, हिरवी मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर, हे सगळं आपण कोथिंबीर पुदिना आणि हे सगळं आपण वाटून घेणार आहे. फोडणीसाठी आपण मिरची, शेंगदाणे आणि काजू आणि मोहरी आणि जिरं. आता आपण मिक्सरमध्ये सगळं वाटून घेऊया. स्वच्छ भांड्यात आपण हे पुदिना धुवून घेतलं आहे, आपण स्वच्छ तो वाटून घेऊया. पुदिनाचे पानं स्वच्छ धुवून घेतले. केसासाठी चांगले आणि वजन कमी कंट्रोल करण्यास मदत करते. असे भरपूर पुदिन्याचे फायदे आहेत. आपण पुदिन्याची चटणी करतो. पुदिना आता आपण याच्यात कोथिंबीर टाकू. पुदिना टाकला, कोथिंबीर टाकली, आलं टाकूया, हिरव्या मिरच्या टाकूया, लसूण टाकूया आणि लवंग टाकूया, मिरे टाकूया, दालचिनी टाकूया. त्याच्यात आपण पाणी टाकूया आणि ह्याचे मिक्सरमध्ये वाटून घेऊया. वाटून घेतलं. आता आपण तेल गरम करत ठेवलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकूया. जिरं टाकले आपण तडतडतं. आपण त्या शेंगदाणे, काजू आणि मिरची टाकूया. हिरवी मिरची, लसूण, खडे मसाले, पुदिना ते आपण याच्यात आपण आता उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकूया. आणि आपण हे छान 2 मिनटं परतून घेऊया. म्हणजे असं पुदिना. आता तांदूळ टाकूया त्याच्यात. हे आपण तांदूळ टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. आपण छान हलवून परतून घेऊया. घेतलं आपण याच्यात पाणी टाकूया. ते मिक्सरच्या भांड्यातच विसळून मी पाणी टाकते. आता हलवून घेऊया आपण छान परत एकदा. त्यावेळी 3 शिट्या होऊ देऊया आपण. मग प्लेटमध्ये सर्व करूया. हा बघा, छान आपला पुदिना राईस झाला आहे. आता आपण प्लेटमध्ये सर्व केलं आहे. आता हा बघा, हा झटपट होणारा आणि टेस्टी रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लोकांस मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा.